नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी पदभरती सध्या सुरू आहे, 2023 ची पदभरती आहे ॲक्चुअली ही. ती म्हणजे की जवान आणि जवान तसेच वाहन चालक या पदाकरिता पदभरती होणार आहे. तर त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. ती म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जॉइन केलेलं नाहीये, लक्षात घ्या मी तुम्हाला दाखवतो ही माहिती. ज्या विद्यार्थ्यांनी जॉइन केलेले नाही आतापर्यंत त्यांची 51 विद्यार्थ्यांची काय केलेली आहे नियुक्ती रद्द केलेली आहे 51 विद्यार्थी. आता ते कोणते-कोणते विद्यार्थी आहेत बघा. तर याच्यामध्ये काय केलं होतं, की ही जाहिरात आता यांनी काय केलं 15 तारखेलाच ही नोटीस टाकलेली आहे. त्याच्यामध्ये या 5 गोष्टी काय केलेल्या आहे, की त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे हे वाचू शकता तुम्ही. सूचना जर कधी असेल तर पडताळणी समितीचा अहवाल असेल, या गोष्टी दिल्या आहेत. त्याच्यानुसार आदेश पारित केलेला आहे, की बघा अनुक्रमांक 1 वरील 17/11/2024 ची जाहिरात जी होती, ती म्हणजे जवान आणि जवान तसेच वाहन चालकाची होती आणि त्याच्यानुसार झालेल्या अंतिम ह्याची निवड यादीची जी ही झालेली आहे कागदपत्र तपासणी ती 9/10/2024 रोजी झालेली आहे. म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी झालेली आहे आणि त्याच्यानंतर अंतिम जी निवड यादी झालेली आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की विद्यार्थ्यांना ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी 11/10/2024 रोजी नियुक्ती देण्यात आली होती. लक्षात घ्या, की मग नियुक्ती देण्यात आली होती. त्याच्यानुसार जर कागदपत्र पडताळणीचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्याच्यामध्ये 14/11/2024 मध्ये 30 दिवसाच्या आत त्यांना हजर राहायचं होतं. लक्षात घ्या. त्याच्यानुसार जर बघितलं तर 29/11/2024 अन्वये 15/12/2024 पर्यंत म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता 26/12/2024 रोजीच्या आदेशानुसार काय केलं, की 31/12 पर्यंत त्यांना अजून एकदा मुदतवाढ देण्यात आली होती. आणि त्याच्यानुसार त्यांची नियुक्ती जी आहे ती आपोआप रद्द होणार होती, ज्या विद्यार्थ्यांनी करण्यात आलं होतं. म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत फायनल त्यांना करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार खूप विद्यार्थी हे गैरहजर होते. त्यांनी झालेले नाही. आता कोणकोणते विद्यार्थी आहेत बघा, इथं त्यांचं नाव दिलेलं आहे. तिथे शुभम पाटील असेल, सुधीर गडदे असतील. हे कॅटेगरीनुसार म्हणजे ओपन असेल अर्थक्वेक अफेक्टेड, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे ते ओपनमधून. त्याच्यानंतर एस-सी एक्स सर्व्हिसमॅन, ओपन जनरल अवेस पीटी आहेत हे. तर असे विद्यार्थी जर बघितले तर तुम्ही टोटल विद्यार्थ्यांची यादी आहे हे 34 विद्यार्थी आहेत, जे की जवान पदासाठी आहेत आणि 17 विद्यार्थी जे आहेत तुम्ही बघू शकता, ते जवान आणि वाहन चालकसाठी. आता या विद्यार्थ्यांची काय केलं की नियुक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे आणि या जागी काय करते की नवीन विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार. आता लवकरच हा खूप वेळेस हा येतो की लवकर म्हणजे कधी? तर तुम्ही जर बघाल तर हे 15 तारखेला झालेलं आहे म्हणजे बुधवारी झालेलं आहे. आता याच्यानंतर काय करण्यात येतं की याचा नियुक्ती आदेश काढण्यात येईल आणि या आठवड्यामध्ये एक नोटीस तुम्हाला भेटून जाईल आणि नियुक्ती तुम्हाला पुढच्या आठवड्यात म्हणजे 31 जानेवारीच्या पहिले तुम्हाला जॉइनिंग वगैरे देण्याची शक्यता आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद.